शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शिरोळ येथील पीएम श्री छत्रपती विद्या मंदिर क्रमांक 3 शिरोळ येथे शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचं आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात संस्मरणीय व्हावी या उद्देशाने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात शाळा परिसरात काढण्यात आलेल्या प्रभात फेरीने झाली। प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचं टाळ्यांच्या गजरात व आनंदी वातावरणात शाळेत स्वागत करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। उपस्थित मान्यवर व शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश, बूट व पायमोजे प्रदान करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता। दुपारच्या सत्रात शाळेचे निवृत्त शिक्षक उत्तम कोळी यांनी विद्यार्थ्यांसाठी गोड खाऊचं आयोजन केलं होतं। उत्तम कोळी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना गोड खाऊचं वाटप करण्यात आलं। त्यांच्या या उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका रागिनी फुलारे पाटील यांनी केलं। मुख्याध्यापिका सौ तेजस्विनी गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व मान्यवरांचं स्वागत करून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली। यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय माळी, उपाध्यक्ष स्वाती कोळी, शिक्षणतज्ञ सदस्य दिलीप कोळी, नगरसेवक विजय अर्गे, सदस्य शैलजा कोरोचीकर, आरती अर्गे, गुलनाज शेख तसेच शाळेच्या शिक्षिका वैशाली बोरचाटे, मीराताई भंडारे, सुरेखा येळगुडे, राजसो कादरभाई आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे शिक्षक सिद्धगोंडा बंडगर यांनी उपस्थित मान्यवर, पालक व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले। नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।